उत्तरेकडील शीत वाऱ्यांमुळे उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट टिकू नये, राज्याच्या किमान तापमानात 2 ते 8 अंशाची मोठी घट झाल्याने हुडहुडी वाढली आहे। आज 13 नोव्हेंबर रोजी राज्यातील गारठा कायम राहण्याची शक्यता आहे, तर कमाल तापमानात चढ उतार कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्याचे हंगामातील निचांकी 8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले। निफाड येथील गहू संशोधन केंद्रामध्ये पारा 9 अंशापर्यंत घसरलाय, तर जळगाव येथे 9.1 अंश तापमानाची नोंद झाल्याने थंडीची लाट कायम आहे। नाशिक, जेऊर, मालेगाव, परभणी, कृषी विद्यापीठ, गोंदिया, यवतमाळ येथे पारा 11 अंशाच्या खाली असल्याने गारठा वाढलाय। किमान तापमानाचा पारा 10 अंशाखाली घसरल्यास आणि तापमानात सरासरीपेक्षा 4.5 अंशापेक्षा अधिक घट झाल्यास थंडीची लाट आल्याचं समजलं जातं। राज्याच्या उत्तरेकडे गारठा अधिक असून पहाटे धुक्यासह दव पडतोय। दक्षिणेकडील जिल्ह्यात मात्र तापमानात चढउतार सुरूच आहेत। आज 13 नोव्हेंबर रोजी राज्याच्या किमान तापमानात